दिवाळी आली की अनेकांचा नॉस्टॅल्जिया जागा होतो. प्रत्येकाला आपापल्या लहानपणीची दिवाळी आठवते. म्हणजे 6 परीक्षा झाल्यानंतर 15 दिवस मिळालेली दिवाळीची सुट्टी, किल्ला बनवण्याची धांदल, नवी कपडे आणि फटाकड्यासाठी रडून रडून घातलेला धिंगाणा. मित्रांबरोबर बॅटबॉल खेळायला जाताना घरातल्या फराळाच्या डब्यांवर मारलेला डल्ला, उठणं आणि मोती साबण लावत घासून पुसून केलेली दिवाळीची पहिली आंघोळ, डोक्याला सुवासिक तेल लावून अंगात चकाचक नवी कपडे घालून कपाळाला वाल्या कुंकवाची बॉडभर नामाटी ओढून समध्या तयारीनिशी हातात उदबत्ती घेऊन सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, चिमणी बॉम्ब, डबल बार, टिबल बार, लवंगीची माळ, रॉकेट, तुडतुडी, पावसाळा, भुईचकार, सुरसुरी, आपटी बॉम्ब फोडून अख्ख्या गावाचं उठावलेलं डोकं कधीच विसरता येणार नाही. तेव्हा ती दिवाळीची सुट्टी कधीच संपू नये असंच वाटायचं. बाकी सगळं आता बी होतंय, पण पर्यावरणाचं महत्त्व कळायला लागल्यापासून मागच्या काही काळात फटाकडं वाजवणं तेवढं बंद झालं या. हां, पण जेव्हा फटाके वाजवायचो तेव्हा त्याचं लय कौतुक वाटायचं. असं वाटायचं अख्खं फटाकड्याचं दुकानच घरी विकत घेऊन यावं. एक वाण मित्र होता, तो तर म्हणायचा आपल्या घरीच फटाकड्याचा कारखाना पाहिजे, म्हणजे कसं आपल्याला अनलिमिटेड फटाकडं वाजवायला मिळतील पार तुळशीच्या लग्नापर्यंत. असो, गंमत सांगून झाली. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपण दिवाळीला जे फटाकडं वाजवतोय का नाही, ते नेमकं येतात कुठनं, ते बनवतात कसं, एखादा फटाकडा फुसकाबार निघतो कशामुळं, फटाकडं बनवायचा कारखाना नेमका आहे कुठं, तिथं फटाकडं दुकानांपेक्षा स्वस्त मिळतात का, आणि कसं एक गाव या फटाक्यांचा बिझनेस करून अख्ख्या देशभरात फेमस झाले. नसेल तर यो व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर या फटाकड्याचा इतिहास नेमका काय त्या आधी आपण थोडक्यात जाणून घेऊ. फटाक्याच्या इतिहासाचा शोध घेतला तर सर्वात आधी चीननंच जगाला गन पावडरची ओळख करून दिली असं म्हणतात. चीनमध्ये 6व्या ते 9व्या शतकादरम्यान तांग राजवंशाच्या काळात गन पावडरचा शोध लागला आणि तिथनंच फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात झाली. फटाक्यांपूर्वीही लोक आतषबाजी करत असायचे, मात्र त्यावेळी गन पावडरऐवजी लोक नैसर्गिक पद्धतीचा वापर करायचे. चीनची लोक आतषबाजीचा छंद पूर्ण करण्यासाठी बांबूला आग लावायचे आणि त्यात निर्माण होणाऱ्या हवेचे पॅकेट्स फोडून आतषबाजीचा आनंद घ्यायचे. दरम्यान चीनमध्ये एका माणसानं पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि चारकोल गन पावडरमध्ये मिसळून ती बांबूत भरून जाळली आणि त्याचा मोठा स्फोट झाला. ती प्रक्रिया पुढे नेण्यात आली आणि कालांतरानं आतषबाजीसाठी बांबूंऐवजी कागदाचा वापर होऊ लागला. आपल्या देशात म्हणजे भारतात जवळपास 15व्या शतकात फटाक्यांची एंट्री झाली. भारतात सन 1526 पानिपतच्या युद्धात पहिल्यांदा गन पावडर वापरली गेल्याचं बोललं जातं. मुघलांनी ती गन पावडर सोबत आणली होती. त्या युद्धात तोफ, गोळ्या आणि तोफांचा वापर करण्यात आला होता. बाबरचं सैन्य आणि तोफांच्या समोर इब्राहिम लोधीचा निभाव लागला नाही आणि त्याचा पराभव झाला. भारतात गन पावडर येताच फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. अकबराच्या काळात विवाह समारंभ आणि उत्सवात फटाके फोडण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी फक्त राजघराणी आणि श्रीमंत लोकच फटाक्यांची आतषबाजी करत असायची. भारतात 19व्या शतकात मातीच्या लहान भांड्यात गन पावडर भरून फटाके फोडले जायचे. गन पावडर भरलेली ती मातीची भांडी जमिनीवर जोरात फेकली किंवा आदळली जायची. पुढं मग पटकले या शब्दावरून त्या स्फोटकांना फटाके असं नाव पडलं, असं जाणकारांचं मत आहे. तर आता आपण फोडत असलेल्या फटाक्यांची मुख्य गोष्ट सुरू होते तामिळनाडूच्या मदुराई ते कन्याकुमारी मार्गावरील शिवकाशी या गावापासून. ती शिवकाशी म्हणजे फटाक्यांची पंढरीत जणू. शिवकाशी हे भारतातलं फटाके निर्मितीचं सर्वात मोठं केंद्र. तुम्हाला माहिती असलेल्या आणि माहिती नसलेल्या प्रत्येक फटाक्यांची तिथं निर्मिती केली जाते. ती सुद्धा इतक्या मोठ्या लेवलवर की त्या व्यापारात शिवकाशी गावानं चीनला पण मागे टाकले. भारतातले 90% फटाके हे शिवकाशीमध्येच बनलेले असतात. जवळजवळ 1000 परवानाधारकांच्या हाताखाली 2000 फटाके निर्मात्यांसोबत 3 लाख लोकांना त्या फटाक्यांमुळे रोजगार प्राप्त होतो. आणि त्या शिवकाशी गावाला फटाक्यांचं मुख्य केंद्र बनवण्यात सिंहाचा वाटा आहे तो षण्मुगा नाडर आणि अय्या नाडर यांचा. हे दोघे कोलकात्याला दासगुप्तांच्या माशीस कारखान्यात कामाला होते. 1922 ते 1923 या काळात या काडीपेटी उद्योगाला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी तमिळनाडूच्या शिवकाशी इथं स्वतःच्या मालकीची काडीपेटी कंपनी उभारली. त्या कंपनीसाठी लागणारे मोठमोठे मशीन्स हे जर्मनीवरून मागवण्यात आले. तो आग लावणाऱ्या काडीपेटीचा उद्योग करत असताना त्यांना फटाके बनवण्याची कल्पना सुचली. 1942 साली फटाक्यांचा व्यापार मोठा करण्यासाठी दोघांनी वेगळं होऊन फटाके निर्मितीचा निर्णय घेतला.
त्यानुसार षण्मुगा यांनी स्टँडर्ड कंपनीची निर्मिती केली आणि अय्या नाडर यांनी कालेश्वरी फटाका कंपनीची. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर स्टँडर्ड फटाका आणि कालेश्वरी फटाका यांनी मोठा जम बसवला होता. आज तागायत त्यांनी उभारलेल्या कंपन्यांनी 3000 कोटींच्या फटाक्यांच्या विक्रीचा टप्पा ओलांडलाय. असं म्हणतात की फटाके निर्मितीसाठी लागणारा पोषक सूर्यप्रकाश शिवकाशी शहरात आहे आणि म्हणूनच फटाके निर्मितीसाठी तिथं तळ ठोकणं हे षण्मुगा आणि अय्या नाडर यांना खूप फायद्याचं ठरलं. असो, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा फटाकं बनवणारं एक फेमस गाव आहे, धाराशिव जिल्ह्यातलं तेरखडा. त्या गावानं मागच्या काही काळात फटाक्यांच्या व्यापारात चांगला जम बसवला आहे, म्हणून त्याला मिनी काशी म्हणून ओळखलं जातं आहे. काही प्रमाणात शिवकाशीच्या फटाकड्यांना मात देण्यात यशस्वी झालेलं तेरखडा गाव आज फटाक्यांच्या जीवावर कोटींची उलाढाल करत आहे. सोलापूर धाराशिव महामार्गावर ते गाव वसलं असून गावची लोकसंख्या 5000 इतकी आहे. अगदी कांठाळ्या बसवणाऱ्या सुतळी बॉम्बपासून ते आकाशात उडणाऱ्या रॉकेट्सपर्यंत जवळपास सगळ्या फटाक्यांची तिथं निर्मिती केली जाते. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तेरखडामध्ये हे उद्योग कसा काय उभा राहिला? तर ऐका. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी धाराशिवचा काही भाग निजामशाही राजवटीत येत होता. त्या निजाम संस्थानातले रहिवासी दारू गोळा कारखान्यात काम करायचे. तेव्हा तिथल्या लोकांनी दारू गोळ्याचं तंत्र शिकून घेतलं होतं. पण स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यानं हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठी 1948 साली ऑपरेशन पोलोला अंजाम दिला आणि त्यामुळं नंतरच्या काळात त्या भागात बेरोजगारी खूप प्रमाणात वाढली. त्या बेरोजगारीवर मात करत हुसेन नवाज सय्यद दारूवाले, अब्बास नवाज सय्यद दारूवाले आणि इब्राहिम मुल्ला यांनी दारू गोळ्याचं नॉलेज वापरून फटाक्यांचा उद्योग उभा केला. तब्बल 100 एकरात पसरलेल्या त्यांच्या 20 कंपन्यांनी अगदी कॅनडापर्यंत फटाक्यांचा आवाज पोहोचवला आहे. फक्त दिवाळीच नाही तर यात्रा, जत्रा, लग्न, बड्डे, सणवार सगळ्याच आनंदाच्या टायमिंगला त्यांचे फटाके जाऊ लागले. अपुरी वाहतूक सुविधा असतानाही निव्वळ मागणीच्या जोरावर तरखडे गावानं फटाक्यांचं मार्केट आता आपलंय असं छातीठोकपणे जगाला सांगितलंय. आता तुम्ही म्हणाल, सगळं मागचं पुढचं महाभारत सांगितलं, पण आत्ता आधुनिक फटाकडे कसं बनवतात, त्यातली दारू कसली असते, नेमकी कुठली केमिकल्स वापरतात हे सांगितलं नाही. तर ऐका, यूट्यूबच्या कंटेंट बाबतीत काही पॉलिसीज आहेत ज्यामध्ये एक्सप्लोजिव्ह कसे बनवायचे, त्यासाठी कोणकोणते केमिकल्स वापरायचे याबद्दल उघडपणे बोलायची परवानगी यूट्यूब देत नाही. बाकी मागच्या काही काळात देशातील वेगवेगळ्या राज्यातील सरकारांनी पर्यावरणाची होणारी हानी आणि प्रदूषण लक्षात घेता फटाक्यांवर बंदी घातली आहे. तर काही राज्यांनी देवी देवतांच्या नावानं फटाके विक्री करू नये म्हणून सांगितलं आहे. त्याला पर्याय म्हणून आता छोटा भीम, मोटू पतलू, डान्सिंग लेडी अशा प्रसिद्ध कार्टूनच्या नावानं फटाके बाजारात उपलब्ध करून देण्यात आलेत. मंडळी, नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं रासायनिक केमिकलचा वापर करून बनवणाऱ्या फटाक्यांवर बंदी आणली आणि त्याऐवजी आता बाजारात ग्रीन फटाके सुद्धा उपलब्ध झालेत, जे आपल्या पर्यावरणासाठी पूरक आहेत. पण आपल्या सामान्य फटाक्यांपेक्षा मात्र या ग्रीन फटाक्यांची किंमत थोडी जास्त आहे. तर काही व्यापाऱ्यांनीही आम्ही ज्या फटाक्यांच्या नावामुळे लोकांच्या भावना दुखावतील त्यांची विक्री करणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यात सरकारनं घातलेल्या फटाके बंदीमुळं जरा गणितं बदललेली आहेत. एकीकडं फटाक्यांमुळं आतषबाजी करून लोकांना आनंद मिळतो असं वाटतं, तर दुसरीकडं त्याच फटाक्यांमुळे आपल्या पर्यावरणावर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत असं काही जण मत व्यक्त करतायत. दरम्यान पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे हेच प्रत्येक राज्य सरकारकडून लोकांना जाहिरातीद्वारे पटवून सांगितलं जातं आहे. यावर्षी प्रदूषण फ्री दिवाळी साजरी करा असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सगळ्यांना आवाहन केलं जातं आहे. बाकी दिवाळी हा खरं तर आनंदाचा सण, सगळे भेदभाव, रुसवे फुगे बाजूला ठेवून मिळून मिसळून साजरा करण्याचा क्षण. तो कसा साजरा करायचा ही प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस आहे. तुम्हा सर्वांना विशेष भारी टीमकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाकी जाता जाता कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही दिवाळीत नेमके कुठले फटाके फोडलेत, तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करायचा, तुमच्या काही आठवणी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.